आपल्या सगळ्यांना नमस्कार। मी विशेषतः आपल्यासमोर ज्या गोष्टीसाठी आलेलो आहेत आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। प्रयागराज इथे महाकुंभ जो चालू आहे त्याचीच प्रतिकृती रूपात जे लोक भाविक तिथे जाऊ शकले नाही, तसे नागपुरातच कमीत कमी 5 लाखाहून अधिक भाविक आहे की जे जाऊ शकले नाही। त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या भाविकांसाठी, विदर्भातल्या लोकांसाठी आपण माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ॲडव्होकेट आशिष शेलार जे सांस्कृतिक विभागाचे मंत्री आहेत यांच्या विद्यमाने आणि नितीनजींच्या विद्यमाने एक आपण संगम स्नानाचा शॉवर म्हणजे फॉगिंग राहतं तशा पद्धतीचं आपल्याला ते संगम स्नान होणार आहे भाविकांना। आता कशी ही संकल्पना आहे तर रेशीमबाग मैदानामध्ये हा कार्यक्रम 15 आणि 16 तारखेला होऊन राहिलेला आहे, बरोबर आहे। मी जो सांगितला होता, मी आता फ्लायर पाठवला आहे, मेसेज पाठवला आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्या। हा कार्यक्रम होतो आहे 15 आणि 16 तारखेला शनिवार आणि रविवारी। या कार्यक्रमाचं स्वरूप आहे जे संगम स्नानाला जाऊ शकले नाहीत भाविक त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात। एका दिवशी जवळपास 20 ते 25 हजार लोक ते संगम स्नान करतील। स्नान म्हणजे बाल्टी पेला आंघोळ करायची नाही आहे, ते शॉवरिंगचं मेथड राहणार आहे। ते स्प्रिंकल्स आपल्या अंगावर उडणार आहेत। ते 30,000 लिटर जल जे आहेत महाकुंभाचं प्रयागराजवरून 3 दिवसाआधी निघालं आहे आणि त्याची आज शोभायात्रा आम्ही जे स्वागत करतोय ते रामटेक मैदानात करतोय। रामटेक बस स्टॉपपासून तर रामटेक गड मंदिरावर आम्ही ते नेणार आहे। त्यानंतर ती जे गड मंदिराचं स्वागत आहे ते रामटेक गड मंदिरात रामलल्लाला उद्या सकाळी पहाटे अभिषेक होणार आहे। उद्या सकाळी अभिषेक 13 तारखेला झाल्यानंतर नागपूर शहरातलं तेलंकेडी हनुमान मंदिर, रामनगरचं राम मंदिर, प्रतापनगर दुर्गा मंदिर, कल्याणेश्वर, टेकडी गणपती, रमणा मारुती आणि भवानी मंदिर अशा 7 वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये ते आम्ही मंगल कलश छोट्या छोट्या रूपात नेणार आहेत। का बरं तर प्रसिद्धी झाली पाहिजे, भाविकांपर्यंत माहिती झाली पाहिजे। आजपासून सगळीकडे बॅनर्स, होल्डिंग आणि वर्तमानपत्रात जाहिराती आलेल्या आहेत। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की जे भाविक आपले भजनी मंडळ तिथे येऊ शकणार आहेत त्या सर्वांनी तिथे येऊन मंगल स्नानाचा आपला आस्वाद घ्यायचा आहे। कोणीही टॉवेल बिवेल आणायची आवश्यकता नाही आहे। स्नान याचा अर्थच फक्त स्प्रिंकल्स उडणार आहे। आतमध्ये शिरलं की ते स्प्रिंकल्स आपल्या अंगावर येणार आहेत। मोठे 2 डोम राहणार आहे। आतमध्ये आपण गेलेत शॉवरमधून की समर्थ सद्गुरू गजानन महाराज, साईबाबा, त्याच्यानंतर स्वामी समर्थ आणि अनेक आध्यात्मिक गुरु अशा त्यांच्या मंगल पादुका तिथे राहणार आहेत। त्यांचं आपण दर्शन करू शकता। त्यानंतर आपल्याला त्यांनी आध्यात्मिक कार्यक्रम दिलेले आहेत पूर्ण। जे भजनी मंडळ उत्तम आत्ता खासदार भजन स्पर्धेत सादरीकरण झालं अशा भजनी मंडळांना 20 मंडळांना मी तिथे मंच दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ते सव्वा 1 तास तिथे सादरीकरण करणार आहेत। त्यामुळे हा कार्यक्रम 15 आणि 16चा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे। आणि त्या व्यतिरिक्त ज्या भजनी मंडळांसाठी जो मी मेसेज टाकलेला आहे, सकाळी 7:30 वाजता गजानन महाराज चौक, रेशीमबाग, नागपूर इथून तर रेशीमबाग मैदान फक्त 800 मीटर अंतरावर आहे, 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे। सकाळी 7:30 ते 7:45 वाजता ती रथयात्रा सुरू होणार आहे, ज्यामध्ये त्या श्रीच्या गुरु महाराजांच्या सगळ्यांच्या पादुका, त्याचप्रमाणे तो दिव्य कुंभ कलश पूर्ण टँक जी आहे तिथे रेशीमबाग ग्राउंडवर रेडी राहणार आहे। परंतु जो एक मंगल कलश आहे त्याचा सगळ्यांमध्ये वाजत स्वागत आपल्याला करायचं आहे। बँड आहे, ढोलताशा पथक आहे, बग्गी आहे, असा याच्यावर ते सगळं राहणार आहे। तर आपल्या सर्व भजनी मंडळांना ज्यांना त्याच्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी मंगल वेशात, शक्यतो पिवळं किंवा ऑरेंज साडी घालून जे भजनी मंडळ येणार आहे, मी त्यांना सांगितलं आहे की आपण आपली उपस्थिती टाका की आमचे 10 लोक येणार, आमचे 12 लोक येणार। जर आपण तशी उपस्थिती टाकली तर मला त्या भजनी मंडळांच्या प्रमुखांकडे त्यांचे जे पॅकेट्स आहे, फूड पॅकेट्स, त्यांना काही नाश्त्यासाठी ते आम्हाला हँडओव्हर करायचे आहे, पाण्याच्या बॉटल हँडओव्हर करायच्या आहे। त्यासाठी मला ते सगळं सांगा। सकाळी 7:30 वाजता रॅली बरोबर तुम्हाला पोहोचायचं आहे। जे भजनी मंडळ येऊ शकतात त्यांनी तिथे नोंद करा या ग्रुपवर खासदार भजन स्पर्धेच्या। त्यांनी 7:30 वाजता पोहोचून 8 वाजता आपल्याला मंगल गजरात सगळं DJ वगैरे लागून त्याच्यामध्ये आपल्याला त्या रॅलीचं स्वागत, वटेश्वर हनुमान मंदिर आहे, संघाचा मारुती आहे, पुष्पांजली आहे, त्यानंतर केशवद्वार आहे, त्यानंतर मोहनमतींचं ऑफिस आणि प्रवीण दटकेंचं कार्यालय, अशा सगळ्यांमधून रेशीमबाग ग्राउंडमध्ये ती यात्रा जाणार आहे। तर आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे, ज्यांना उत्साह सहभागी व्हायचा आहे, आपण जर तिथे पोहोचलात आणि आधी आम्हाला माहीत राहिलं तर आम्ही तुम्हाला काही कुपन देऊ, जेणेकरून नंतर जी भीड वाढणार आहे दुपारी 12 नंतर तर आपल्याला स्नानासाठी रांगेत उभं राहायची जास्त आवश्यकता नाही। आपण जर आमच्या यात्रेसोबत आलात तर सकाळी 9, 9:15 वाजता ती यात्रा पोहोचेल रेशीमबाग ग्राउंडवर। रेशीमबाग ग्राउंडवर पोहोचल्यानंतर आपल्याला रांगेत लागायचं आणि पटापट ते शॉवरिंग आपल्या अंगावर येईल कुंभ स्नानाचं।